नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण प्रॅक्टिस सेट 2.6 यामधले काही एक्झाम्पल्स पाहिले होते. 5 एक्झाम्पल्स आपण पाहिले होते. आज आपण एक्झाम्पल नंबर 6 पाहू. Mr. Kasam runs a small business of making earthen pots. He makes a certain number of pots on daily basis. Production cost of each pot is rupees 40, more than 10 times total number of pots he makes per day or in one day. If the production cost of all pots per day is rupees 600, find production cost of one pot and number of pots he makes per day. बघा या ठिकाणी लक्ष द्या सगळ्यांनी. मिस्टर कासम जे आहेत ते अर्थन पॉट्स तयार करण्याचा बिझनेस करतात. मग त्यांनी अशी कंडिशन दिली, ही मेक्स अ सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. दररोज काहीतरी ते पॉट्स तयार करतात. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज रुपीज 40, मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स. म्हणजे जे मिस्टर कासम जे आहेत ते दररोज जेवढेही भांडी बनवतात, जेवढे पॉट्स बनवतात त्याच्या 10 पटीपेक्षा 40 रुपयांनी जास्त एका अर्थन पॉटची प्रोडक्शन कॉस्ट आहे. तर तुम्हाला मिस्टर कासमला प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे रुपीज 600, म्हणजे त्यांचं भांडी बनवण्यासाठी त्यांना दररोज जेवढे भांडे बनवतात तेवढे भांडे बनवण्यासाठी त्यांना 600 रुपये खर्च येतो. त्याची प्रोडक्शन कॉस्ट आहे. तर प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट म्हणजे एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट आपल्याला काढायची आणि नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे देखील आपल्याला काढायचं. मग इथं काय गृहीत धरायचं, कारण ही जी कंडिशन आहे, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज रुपीज 40, मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स. ही कंडिशन, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ each pot is rupees 40, more than 10 times total number of pots. आपल्याला टोटल नंबर ऑफ पॉट्सच या ठिकाणी माहित नाहीत. टोटल नंबर ऑफ पॉट्सच या ठिकाणी तुम्हाला माहित नाहीत. मग ते अगोदर गृहीत धरा. लेट मिस्टर कासम makes X pots per day. काय गृहीत धरलं आपण, मिस्टर कासम जे आहेत ते पर डे किती पॉट्स बनवत आहेत, X पॉट्स बनवतात, आपण असं गृहीत धरलं. मग मिस्टर कासम जर प्रत्येक दिवशी X पॉट्स बनवत असतील तर production cost of each pot is rupees 40, more than 10 times total number of pots. Therefore, production cost of each pot is equal to, कशी फाइंड करणार, दिले आहे. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज रुपीज 40, मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स. 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स. टोटल नंबर ऑफ पॉट्स X पर डे चे, त्याची 10 टाइम्स 10x इज रुपीज 40, मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स प्लस 40. This is the production cost of each pot. We can write this is in rupees. That is, production cost of each pot is equal to rupees 10x plus 40. Now, what is the next sentence? If the production cost of all pots per day is rupees 600. ये बघा, मिस्टर कासम पर डे किती पॉट्स तयार करतात, X पॉट्स, आणि एका पॉटची किंमत किती, 10x plus 40.
साहजिक आहे. जर आपण बाजारामध्ये गेलो, एक वही घेतली किंवा एका वहीची किंमत आपण विचारली, समजा ती 50 रुपये असेल आणि आपण अशा 10 वह्या घेतल्या तर त्याची किंमत किती होईल? 50 रुपये. म्हणजे आपण काय करतो, वह्यांची संख्या गुणिले त्याची किंमत, एका वहीची किंमत. मग तसं इथे पर डे एक्स पॉट्स तयार होतात आणि एका पॉटची किंमत एवढी असेल तर जी कंडिशन आपल्याला दिली ती कंडिशन आपण या ठिकाणी लिहू. therefore by given condition, therefore by given condition, what is the given condition? Total production cost of all pots per day. किती pots आहेत? x pots. एका pot ची व्हॅल्यू 10x plus 40. यांचा प्रोडक्ट किती आला पाहिजे? आता 600 आला पाहिजे. therefore x in bracket 10x plus 40 is equal to 600. म्हणजे बघा, हे नंबर ऑफ पॉट्स पर डे आणि दिस इज द प्रोडक्शन व्हॅल्यू ऑफ ईच पॉट. या दोघांचा प्रोडक्ट 600 आला. सॉल्व दिस. we get here x into 10x, 10x square plus x into 40, 40x. Transfer this 600 to the left side. Get here minus 600 is equal to 0. Now each term is divisible by 10. Therefore dividing on both sides. Dividing on both sides by 10. What will get here? 10x square upon 10 means x square plus 40x upon 10 means 4x minus 600 upon 10 means 60 is equal to 0. Here we get the quadratic equation x square plus 4x minus 60 is equal to 0. Now solve this quadratic equation by factorization method. Here coefficient of x square is 1, constant term is minus 60, their product is minus 60. Now we have to find two numbers whose multiplication is minus 60 and difference is plus 4. Then we know the two numbers whose product has 60. First of all 10 and 6, difference is 4. पण या दोन नंबर पैकी एक नंबर पॉझिटिव्ह असला पाहिजे, एक नंबर निगेटिव्ह, कारण प्रोडक्ट निगेटिव्ह आहे. therefore कसा ठरवायचा? मग हा प्लस 4 आहे म्हणजे मोठी संख्या प्लस घ्या, छोटी संख्या मायनस घ्या. मग परत सांगितलं मी तुम्हाला, x स्क्वेअर चा कोएफिशिएंट 1 असेल तर आपण डायरेक्ट फॅक्टर लिहू शकतो. आता कोणते फॅक्टर्स येतील? मग व्हेरिएबल x plus 10 into variable x minus 6 is equal to 0. Therefore we get here x plus 10 is equal to 0 or x minus 6 is equal to 0. Therefore x is equal to minus 10 or x is equal to 6. But here we consider x for number of pots and that cannot be negative. But x is not equal to minus 10. Therefore x is equal to 6. X is equal to 6 means the number of pots he makes per day. Therefore Mr. Kasam makes 6 pots per day and production cost of each pot is equal to, what is the production cost of each pot? Rupees 10x plus 40. 10x plus 40 means 10 into x. X value 6 है. 10 into x
means 10 into 6. 60 plus 40, and 60 plus 40, that means 100 rupees, is equal to rupees 100. रुपीज 100. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे वर्ड प्रॉब्लेम्स महत्त्वाचे आहेत आणि सोपे पण असतात. फक्त केअरफुली थोडंसं रीड करावं लागेल. कंडिशन्स काय दिल्यात त्यावरून इक्वेशन फ्रेम करावं लागेल आणि ते इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर ज्या दोन व्हॅल्यू येतील त्यापैकी एक व्हॅलिड असेल, एक इनव्हॅलिड असेल. जी व्हॅलिड असेल त्यावरून आपल्याला जे सांगितलं त्याच्या किमती तुम्हाला फाइंड करता येतात. आता याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आपण लगेचच पाहू. क्वेश्चन नंबर 7. Pratik takes 8 hours to travel 36 km downstream and return to the same spot. The speed of boat in still water is 12 km per hour. Find the speed of water current. Means what? काय नेमका याचा अर्थ? Pratik takes 8 hours to travel 36 km downstream and return to the same spot. The speed of boat in still water is 12 km per hour. Find the speed of water current. म्हणजे प्रतीक बोटनं प्रवास करायला. डाउनस्ट्रीम म्हणजे पाण्याची गती ज्या दिशेने आहे त्याला म्हणायचं डाउनस्ट्रीम. म्हणजे नदीचा प्रवाह ज्या दिशेने आहे त्याला काय म्हणायचं? डाउनस्ट्रीम. मग तो त्या नदीत बोटीनं प्रवास करत 36 किलोमीटर गेला. किती तासात गेला? 8 तासात गेला. आणि परत तिथंच परत पण आला, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने परत पण आला, म्हणजे अपवर्ड स्ट्रीमवर पण आला. त्याच्यासाठी त्याला किती तास लागले? 8 तास लागले. गेला 36 तास, आला देखील 36 तास. सॉरी, गेला 36 किलोमीटर, आला देखील 36 किलोमीटर. आणि दोघांसाठी किती वेळ लागला त्याला? 8 आवर्स लागले. आता त्यांनी काय दिलं? स्पीड ऑफ वॉटर इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर. म्हणजे त्या बोटीची स्पीड स्टील वॉटर म्हणजे संत पाण्यामध्ये, स्थिर पाण्यामध्ये किती? 12 किलोमीटर पर आवर. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. म्हणजे आपल्याला काय काढायचंय? त्या नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग काढायचा. वॉटर करंट. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. मग आपल्याला काय माहित नाही, काय दिले अगोदर आपण घेऊ. या ठिकाणी एकच गोष्ट दिली आपल्याला की अगोदर आपण घेऊ. काय दिलंय? स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर is equal to 12 kilometer per hour. That is given to you. आता बघा, संत पाण्यामध्ये त्या बोटीचा वेग किती? 12 किलोमीटर पर आवर. मग आपल्याला त्या पाण्याचा वेग काढायचा. मग स्पीड ऑफ वॉटर करंट आपण कन्सिडर करू. ती माहित नाही आपल्याला, ती गृहीत धरू आपण. लेट स्पीड किंवा लेट द स्पीड ऑफ वॉटर करंट इज इक्वल टू x किलोमीटर पर आवर. गमत बघा, आता त्या बोटीची स्पीड जी आहे स्टील वॉटर मध्ये, संत पाण्यामध्ये 12 किलोमीटर पर आवर. आणि त्या नदीच्या पाण्याचा वेग किती घेतला आपण? x किलोमीटर पर आवर. लक्षात ठेवा, हा जो प्रतीक आहे तो नदीच्या प्रवाहाच्या दिशेनं 36 किलोमीटर गेलाय पण, आणि परत पण आलाय 36 किलोमीटरच, पण त्यासाठी त्याला लागले 8 तास. आता गंमत अशी, ज्यावेळेस तो नदीच्या दिशेनं प्रवास करेल
म्हणजे डाऊन स्ट्रीमला ज्यावेळेस तो प्रवास करेल त्यावेळेस त्याच्या बोटीची स्पीड काय असेल. आता बघा, पाण्याचा प्रवाहाचा वेग आपण घेतला x आणि त्या बोटीचा वेग किती 12, म्हणजे बेरीज होईल दोघांची, आता एवढी स्पीड होईल त्याची. देअरफॉर स्पीड ऑफ बोट in downstream is equal to x plus 12 or 12 plus x किलोमीटर पर आवर. पण आणखी एक गंमत लक्षात ठेवा, इथं जो आपण x घेतलाय या x ची व्हॅल्यू जर आता कशी असेल, या 12 पेक्षा मोठी असेल, कारण ही स्पीड ऑफ वॉटर करंट पाण्याचा वेग आहे. मग हा जो पाण्याचा वेग आहे आणि हा बोटचा स्टील वॉटर म्हणजे संत पाण्यातला वेग, मग हा वेग जो आहे तो याच्यापेक्षा कमी असला तरच बोट वर चढेल, अपवर स्ट्रीम येईल, नाहीतर वर येणारच नाही. कारण पाण्याचा वेग जर जास्त असेल खाली जाण्याचा आणि बोटीचा वेग जर कमी असेल तर बोट वर येणारच नाही. म्हणजे इथं काय असलं पाहिजे, ही जी स्पीड आहे ती याच्यापेक्षा मोठी असली पाहिजे. इथं आपण तसं नमूद केलं पाहिजे, 12 इज ग्रेटर दॅन x और x इज लेस दॅन 12 असं लिहिलं पाहिजे, समजलं पाहिजे आपल्याला. समजते तुम्हाला? कारण बोटीचा संत पाण्यातला वेग 12 किलोमीटर आहे आणि पाण्याची स्पीड आपण किती घेतली, x किलोमीटर पर आवर आहे. खाली जाताना काही अडचण नाही कारण दोन्ही वेग एकत्रित होतात. पण ज्यावेळेस बोट अपवर स्ट्रीमने येत असते, वरच्या दिशेने येत असते, पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येत असते, त्यावेळेस मात्र या ठिकाणी या बोटीची स्पीड पाण्याच्या स्पीड पेक्षा काय असली पाहिजे, जास्त असली पाहिजे. ते म्हणून 12 इज ग्रेटर दॅन x और x इज लेस दॅन 12 असं तुम्हाला लिहायलाच पाहिजे, ते कळायलाच पाहिजे. And speed of boat in upstream, अपस्ट्रीम म्हणजे पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. मग ती किती असेल, आता बोटीची स्पीड 12 आहे, पाण्याचा वेग x आहे, मग त्याला x ला विरोध करून वर यायचं 12च्या स्पीडनं, म्हणजे ती स्पीड कमी होईल. आता 12 मायनस x किलोमीटर पर आवर एवढी होईल. ठीक आहे, आपण आता बोटीचा डाऊनवर्ड स्पीड काढली, बोटीची अपवर्ड स्पीड आपण स्पीड काढली, हे दोन्ही स्पीड आपल्याला मिळाली. पण प्रश्न असा आहे की त्याला आता गेला 36 किलोमीटर आणि आला देखील 36 किलोमीटर, मग त्याला लागले किती, 8 तास लागले. मग याचा अर्थ तुम्हाला जाताना किती तास लागले आणि येताना किती तास लागले हे तुम्हाला काढावे लागेल. कारण या स्पीडनं किती अंतर गेला आणि या स्पीडनं किती अंतर आला हे तुम्हाला दोन्ही काढावं लागेल. म्हणून तुमच्याकडे एक फॉर्म्युला आहे, टाइम इज इक्वल टू, वी हॅव द फॉर्म्युला, वी नो टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, डिस्टन्स अपॉन स्पीड. याचा उपयोग करून आपल्याला कंडिशन लिहिता येईल. देअरफॉर बाय गिवन कंडिशन, therefore by given condition, what is the given condition, गेला 36 किलोमीटर कोणत्या स्पीडनं, या स्पीडनं, मग किती वेळ लागेल, ऑफ कोर्स या फॉर्म्युलाचा वापर करून 36 अपॉन 12 प्लस x एवढे आवर्स लागतील. प्लस येताना तेवढंच अंतर आला कोणत्या स्पीडनं, 12 मायनस x या स्पीडनं, या फॉर्म्युलाचा उपयोग करा. आला नंतर 36 किलोमीटर कोणत्या स्पीडनं, 12 मायनस x किलोमीटर पर आवर या स्पीड. मग हे जातानाचा वेळ प्लस हा येतानाचा वेळ दोन्ही मिळून किती आवर्स आहेत, हे 8 आवर्स.
आता हे तुम्हाला सॉल्व करावं लागेल. Therefore we get here, we take the 36 common from the left side. 36 common from the left side. What will get here? 1 upon 12 plus x plus 1 upon 12 minus x is equal to 8. Now transfer this 36 to the right side and take the cross multiplication in bracket. And what will get here? We get here 12 minus x plus 12 plus x. 12 minus x into 1, 12 minus x plus 12 plus x into 1, 12 plus x upon product of these two, 12 plus x into 12 minus x, that is equal to 8 upon 36. Simplify it. Then we get here minus x plus x get cancelled here. 24 upon a plus b into a minus b. This is in the form of a plus b into a minus b. And what will get here? A square minus b square, that is 144 minus x square is equal to, reduce this, 4 2s are 8, 4 9s are 36. Therefore, take the cross multiplication. We get here 2 in bracket 144 minus x square is equal to 24 into 9. Cancelling on both sides by 2. What will get here? We get here 144 minus x square is equal to 12 into 9. 2 ने cancel केला, हा 2 cancel झाला, 2 ने cancel केला, हा 9 cancel, 24 cancel झाले 12. Therefore we get here 144 minus x square is equal to 108. 12 9s are 108. Now transfer x square to the right side and 108 to the left side. We get here 144 minus 108 is equal to x square. This 108 become minus 108 to the left side and minus x square. We transfer to the right side, we get here plus x square. Therefore we get here 36 is equal to x square. Therefore, taking square root, we get x is equal to plus or minus 6. But here x is the speed of water current and that is not negative. Therefore, x is not equal to minus 6. Therefore, x is equal to 6. And we know x is the speed of water current. Therefore, speed of water current is 6 km per hour. Therefore, speed of water current is 6 km per hour. हे आपण या ठिकाणी एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. याच्यानंतर आपण एक्झाम्पल नंबर 8 पाहू. आपण आताच एक्झाम्पल नंबर 7 कंप्लीट केला. आता यापुढे आपण एक्झाम्पल नंबर 8 पाहू. काय पहा, पिंटू टेक्स 6 days more than those of Nishu to complete certain work. If they work together, they finish in 4 days. How many days would it take to complete the work if they work alone? म्हणजे एक काम आहे, कुठले काम असू द्या, ते काम कंप्लीट करण्यासाठी या ठिकाणी पिंटूला 6 दिवस जास्त लागतात कोणापेक्षा, निशूपेक्षा. पण त्या दोघांनी एकत्रित काम केलं तर ते 4 दिवसात काम संपवतात. तर त्यांनी आपल्याला असं विचारलंय की त्यांनी एकट्यानेच ते काम करायचं ठरवलं, समजा पिंटूनच ते काम करायचं ठरवलं किंवा ते निशूनं काम करायचं ठरवलं, तर ते किती दिवसात नेमकं करतील काम, असं त्यांनी प्रश्न आपल्याला विचारला. मग याचा आन्सर आपण काढू. आता एवढं आपल्याला माहिती आहे की पिंटू निशूपेक्षा काय करतो, 6 दिवस जास्त लागतो त्या कामात, काम कंप्लीट करण्यासाठी. पण आपल्याला प्रत्येकाचं काढायचं, वेगळं काढायचंय. मग अगोदर आपण कोणाचं कन्सिडर करू शकतो, निशूच.
कारण निशूच्या नंबर ऑफ डेज वर कोणाचं डिपेंड आहे, पिंटूचं, कारण पिंटू त्याच्यापेक्षा 6 दिवस जास्त गेले. मग आपण असं लिहू, लेट निशू कंप्लीट the work in x days. आपण असं गृहीत धरलं की ते जे काम आहे ते काम निशू काय करेल, x डेज मध्ये कंप्लीट करेल. मग पिंटूला किती दिवस लागतील? पिंटू टेक्स 6 days more than those of निशू. निशूला जेवढ्या दिवसात काम करतो त्याच्यापेक्षा 6 दिवस त्या पिंटूला जास्त लागतात. Therefore, पिंटू complete the same work, तेच वर्क जे निशू करेल तेच वर्क. पिंटू complete the same work in किती दिवसामध्ये? यापेक्षा 6 दिवसात जास्त लागतील त्याला. म्हणजे किती येईल त्या ठिकाणी? x + 6 days. हे आपण काय काढलं की दोघेही निशूला ते काम कंप्लीट करण्यासाठी x डेज लागतील असं गृहीत धरलं आपण. आणि त्याच्यावरून पिंटूला किती दिवस लागतील तर x + 6 डेज, कारण त्यांनी दिले पिंटू टेक्स 6 days more than those of निशू टू कंप्लीट द सर्टन वर्क. हे आपण दोघांचे अलोन डेज काढले. मग या आता दोघांनी एकट्याने काम केलं तर किती दिवस लागतील? निशूने एकट्याने काम केलं तर x डेज लागतील आणि पिंटूने एकट्याने काम केलं तर x + 6 डेज लागतील. मग काढायचं असेल तर x ची व्हॅल्यू काढावी लागेल आपल्याला. मग पुढे आणखी त्यांनी काय दिलंय, इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. म्हणजे दोघांनी जर एकत्रित काम केलं तर ते फक्त काम 4 दिवसात कंप्लीट करतात. मग याचा प्रश्न असा अगोदर की आता पिंटू ते काम एका दिवसात किती पूर्ण करतो आणि निशू तेच काम एका दिवसात किती कंप्लीट करतो हे काढावं लागेल. Therefore, in one day, Nishu complete 1/x part and that of Pintu complete 1/x + 6 part of that work. हे समजलं का? बघा, निशूला ते काम कंप्लीट करण्यासाठी x दिवस लागतात. एका दिवसात किती कंप्लीट करेल तो? मग 1/x. पिंटूला तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतात? x + 6 डेज लागतात. तर पिंटू तेच काम एका दिवसात किती कंप्लीट करेल? 1/x + 6 त्या कामाचा पार्ट, एवढं काम तो कंप्लीट करेल. पण दोघांचं एकत्रित 1 डेचं काम काय असेल? Therefore, if they work किंवा they complete the work in 1 day, is
1 upon x plus 1 upon x plus 6. They complete the work in one day is 1 upon x plus 1 upon x plus 6. कसं आलं? हे काम केलं निशून एका दिवसात एवढं काम केलं पिंटून एका दिवसात, म्हणजे दोघांचं एका दिवसाचं काम एवढं. म्हणजे दोघांनी एक दिवस जर काम केलं तर एवढं काम कंप्लीट होतं. एवढ्या दिवसामध्ये काम कंप्लीट होतं. एका दिवसात एवढं काम कंप्लीट होतं. मग पुढे काय केलंय त्यांनी असं सांगितलं आपल्याला की हेच काम त्यांनी जर काय केलं एकत्रित केलं तर ते काम 4 दिवसात कंप्लीट होतं. हे 1 दिवसात कंप्लीट झालेलं काम आहे. मग ह्याला 4 ने गुणाकार केला म्हणजे ते काम कंप्लीट होईल. therefore by given condition what is the condition? 4 days काम करतात ते आणि एका दिवसात किती काम कंप्लीट करतात? 1 upon x plus 1 upon x plus 6 हे 1 वर्क कंप्लीट झाले. सिंप्लिफाय करा मग. therefore get here transfer 4 to the right side. We get here 1 upon and take the cross multiplication in the bracket. We get here x plus 6 plus x upon x into x plus 6 is equal to 1 upon 4. Therefore we get here 2x upon x in bracket here 2x plus 6 upon take the multiplication x square plus 6x is equal to 1 by 4. Now take the cross multiplication. We get here 4 in bracket 2x plus 6 is equal to 1 in bracket x square plus 6x. Multiply 4 in bracket 8x plus 48 is equal to x square plus 6x. 4 into 2x that is 8x plus 4 into 6 4 into 6 is 24 is equal to 1 into x square plus 1 into 6x 6x. Now transfer these two terms to the right side. Here left side becomes 0 is equal to, now right side become x square plus 6x minus, transfer this 8x to the right side, we get here minus 8x. Transfer this plus 24 to the right side, we get here minus 24. Therefore we get here 0 is equal to x square minus 2x minus 24. X square as it is plus 6x minus 8x means minus 2x minus 24. Therefore we get here, now transfer the sides, x square minus 2x minus 24 is equal to 0. Now factorize this. परत फाइंड करा प्रोडक्ट माइनस 24 असणारे टू नंबर्स ज्यांच्याकडे डिफरन्स 2 चा आहे. वी नो 6 and 4 टेक minus 6 4. Therefore get here x minus 6 into x plus 4 is equal to 0. Therefore get here x minus 6 is equal to 0 or x plus 4 is equal to 0. Therefore x is equal to 6 or x is equal to minus 4. X is equal to 6 or x is equal to minus 4. पण यापैकी एकच किंमत व्हॅलिड आहे, कारण x कशाबद्दल घेतले आपण? नंबर ऑफ डेज बद्दल घेतले. मग x ची किंमत निगेटिव्ह नसणार आहे. मग मी हे मोडतो आणि वर लिहितो या ठिकाणी आता आन्सर बाकीचं. मग x ची व्हॅल्यू -4 आपल्याला घेता येणार नाही कारण हे नंबर ऑफ डेज आहेत. मग x ची व्हॅल्यू कोणती व्हॅल्यू आहे? x ची व्हॅलिड व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू घेता येणार नाही. बट x इज नॉट इक्वल टू -4. देयरफॉर x इज इक्वल टू 6. याचा अर्थ काय झाला? मग निशू कंप्लीट द वर्क इन x days. x days. मग x ची व्हॅल्यू किती आली? 6 आली.
and Pintu complete the work, same work in x plus 6 means 12 days. Therefore, here Nishu complete the work in 6 days and that of Pintu in 12 days. कसं आलं 12 days? आता हे 12 days कसे आले? x plus 6 x value 6 plus 6 days. If they work alone, that's it. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट 2.6 मधलं क्वेश्चन नंबर 9 आपण पाहू. If 460 is divided by a natural number, quotient is 6 more than 5 times the divisor and the remainder is 1, find the quotient and divisor. बरं, काय केलंय तुम्हाला या 460 ला कोणत्या तरी एका नॅचरल नंबरने डिवाइड करायचंय. मग त्या नॅचरल नंबरने या 460 ला डिवाइड केल्यानंतर त्याचा जो क्वोशिएंट आहे म्हणजे भागाकार आहे तो या ठिकाणी त्याचा जो डिव्हिजर आपण जो भागणार आहे त्याच्या 5 पटीपेक्षा 6 जास्त आणि रिमाइंडर 1 आहे. तर तो भागाकार आणि डिव्हिजर म्हणजे भाजक कोणता असं आपल्याला काढायचं. मग काय काय दिलं आपल्याला? हा काय असेल तुमचा, याला भागायचं आपल्याला, याला डिवाइड करायचंय. हा काय झाला? डिव्हिडंड. डिव्हिडंड इज इक्वल टू 460. रिमाइंडर पण दिलाय. रिमाइंडर इज इक्वल टू 1. आता माहित नाही काय आपल्याला की याला कशाला भागायचं, माहित नाही. भागाकार किती तोही माहित नाही. म्हणजे काय माहित नाही आपल्याला? डिव्हिजर माहित नाही. पण डिव्हिजर वर डिपेंड कोण आहे? क्वोशिएंट आहे. मग अगोदर काय करायचं आपल्याला? डिव्हिजर गृहीत धरावं लागेल. आपण असं लिहू, लेट divisor is equal to x. Therefore, quotient is equal to. आता quotient काढण्यासाठी त्यांनी एक कंडिशन दिली ना आपल्याला ठिकाणी. Quotient is 6 more than 5 times the divisor. 6 more than म्हणजे 6 plus 5 times the divisor. डिव्हिजर किती? x आहे, त्याची 5 टाइम्स म्हणजे काय? 5x. दॅट इज द क्वोशिएंट. लक्षात आलं काय काय? आपल्याला या संख्येला कुठल्या तरी संख्येने नॅचरल नंबरला भागाकार करायचा आहे. मग हा काय झाला? ज्या संख्येला भागायचं त्याला आपण काय म्हणतो? डिव्हिडंड असं म्हणतो. तो झाला 460. रिमाइंडर इज 1. रिमाइंडर दिलाय 1. आता ही जी लाईन आहे, क्वोशिएंट इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिव्हिजर. मग क्वोशिएंट कोणावर डिपेंड आहे? डिव्हिजर वर डिपेंड आहे. म्हणून अगोदर आपण डिव्हिजर गृहीत धरला. लेट डिव्हिजर इज इक्वल टू x. मग कसा डिपेंड आहे डिव्हिजर वर? क्वोशिएंट आता दिले त्यांनी. क्वोशिएंट इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिव्हिजर. क्वोशिएंट जो आहे तो 6 न जास्त आहे. कशाच्या जास्त? म्हणून बेरीज केली, 6 प्लस केलं. कशाच्या? 5 टाइम्स ऑफ द डिव्हिजर. याची डिव्हिजरची 5 टाइम्स म्हणजे x ची 5 टाइम्स किती? 5x. बर, हे सगळं लिहिलं आपण. आता कंडिशन कुठे? बघा, कंडिशन दिली का? जसं मागच्या एक्झाम्पल मध्ये काही कंडिशन्स तुम्हाला दिल्या होत्या तशी तर काही कंडिशनच नाही. आपण सगळे इक्वेशन्स तयार केले, पण कंडिशन काय? मग आता इथं लक्ष द्या. डिव्हिडंड, रिमाइंडर, डिव्हिजर आणि क्वोशिएंट यांच्यामध्ये रिलेशन असणार आहे. फॉर्म्युला तुम्हाला माहिती. देन वी हॅव द फॉर्म्युला हियर. वी हॅव, what is the formula? Dividend is equal to quotient into divisor
प्लस रिमाइंडर. हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. डिव्हिडंड इज इक्वल टू क्वोशिएंट इनटू डिव्हिजन प्लस रिमाइंडर. Put the values now. Dividend is 460 is equal to quotient is 6 plus 5x into division is x plus remainder is 1. Here is 1. Solve it now. We get here 460 is equal to x ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. x into 6 6x plus sign is here 5x into x 5x square plus 1. Now transfer 460 to the right side. Left side becomes 0 is equal to 5x square plus 6x प्लस 1. ह्या जे लेफ्ट साइडचे टर्म्स आहेत ते ॲज इट इज लिहिलेत मी. फक्त ऑर्डर बदलली. 5x square plus 6x plus 1 and transfer these 460 to the right side. We get here minus 460. Therefore we get here 0 is equal to 5x square plus 6x minus 459. 1 minus 460. डिफरंट साइन्स आहेत. सबट्रॅक्शन केली. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली. मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. 460 मधून 1 दिला. 459 राहिले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह minus 450. Sorry 459. Now transfer the sides. We get here 5x square plus 6x minus 459 is equal to 0. Here we get the quadratic equation. या ठिकाणी आपल्याला एक quadratic equation मिळालं. मग या quadratic equation मध्ये x स्क्वेअर चा कोएफिशिएंट 5 आहे आणि हा minus 459 आहे. मग यांचं प्रोडक्ट 5 into minus 459. आता एवढा या दोघांचा जेवढा प्रोडक्ट येईल तेवढा प्रोडक्ट असणाऱ्या दोन संख्या शोधायच्या ज्यांचा की डिफरन्स किती असेल +6 असेल. मग आता गुणाकार करून पुन्हा फॅक्टर पाडायचे ते आवड होईल. त्याला थोडंसं सोपं करू आपण. बघा याला तुम्हाला असं लिहिता येईल 5 into हे जे आहे ना याला -9 ने भाग जातो. किती येते मग into किती येते भागाकार केल्यानंतर -9 मायनस मायनस कट झाला. 9 5 are 45 9 1 are 9. मग या दोन संख्या तुम्हाला मिळाल्या. बघा बरं या दोघांचा प्रोडक्ट घ्या -45 आणि हा 51. बरोबर यांचा डिफरन्स 6 आहे का? आहे. 45 आणि 51 या दोघांमधला डिफरन्स कितीचा 6 आणि प्रोडक्ट देखील किती आला या दोघांच्या प्रोडक्ट एवढाच आला. पण आता इथं अशी गंमत आहे. मागच्या एक्झाम्पल मध्ये मी डायरेक्टली लिहिलं होतं x - 45 स्टोरेज वाढायची आणि 51 असं. मग आता इथं मात्र असं डायरेक्ट लिहिता येणार नाही कारण x स्क्वेअरचा कोएफिशिएंट 5 नाही. सॉरी 1 नाही. मग असं डायरेक्ट करता येणार नाही. मग याला असं लिहावं लागेल therefore here 5x square minus 45x plus 51x minus 459 is equal to 0. Therefore take 5x common from the first two terms. So get here x minus 9. Take plus 51 common from the last two terms. We get here x minus 9 is equal to 0. Now in both the terms x minus 9 is common. Take x minus 9 common. In second bracket we get here 5x plus 51 is equal to 0. Therefore x minus 9 is equal to 0 or 5x plus 51 is equal to 0. Therefore x is equal to 9 or x is equal to minus 51 upon 5. पण हे
मग तो हा असू शकत नाही. देअरफॉर नॅचरल नंबर आहे, कारण डिव्हिजन जो आहे तो नॅचरल नंबर आहे आणि हा -51/5 नॅचरल नंबर नाही. बट x is not equal to -51/5. Therefore x is equal to 9. Therefore division is equal to, we consider x, that is x is equal to 6, and quotient is equal to 6 plus 5x. x की value 6. 6 into 5 30. 30 plus 6 36. Sorry. Here divisor is equal to x and value of x is 9. Value of x is 9. Therefore quotient is equal to 5 into 9 45 plus 6, that is 51. Quotient is 51. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट 2.6 मधलं एक्झाम्पल 9 पर्यंतचे एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. याच्यानंतरचं एक्झाम्पल नंबर 10 ॲक्टिव्हिटी आहे, ती तुम्हाला घरी व्यवस्थित करता येईल. या ठिकाणी काही आवड नाही ती घेण्यासाठी. मग लिहित असताना किंवा व्हिडिओ पाहत असताना जी क्वालिटी आहे, व्हिडिओ सुरू केल्यानंतर तुमच्या राईट साईडला असे 3 डॉट येतात. त्या 3 डॉटला क्लिक केल्यानंतर व्हिडिओची क्वालिटी वाढवता येते. जर दिसायला अडचण येत असेल, व्हिडिओ ब्लर होत असेल, तर इथून 3 डॉट मध्ये जाऊन व्हिडिओची क्वालिटी तुम्हाला वाढवता येते. त्यानंतर आपण हे जे YouTube चॅनल आहे, हे YouTube चॅनल या नावाने चालवतो. गरड एमआर्स मॅथ्स. मग हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, त्याच्यासाठी लाईक करा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यानंतर मित्रांना शेअर करा. आणि याच्यानंतरचे जे काही व्हिडिओज असतील ते जर तुम्हाला पाहावेसे वाटत असतील तर यूट्यूबला या चॅनलला गेल्यानंतर, व्हिडिओ चालू झाल्यानंतर सबस्क्राईब नावाचं एक बटन आहे, त्या सबस्क्राईब नावाच्या बटनवर क्लिक करा. त्यानंतर पुढे बेल आयकॉन आहे, त्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. धन्यवाद.